सध्या धर्मगुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांनी केलेल्या एका आवाहनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे। महाराजांनी थेट हिंदू समाजाला आवाहन केलं आहे की किमान 2 मुलं जन्माला घाला। नाणीजेत बोलताना दक्षिण पीठाचे धर्मगुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांनी तमाम हिंदूंना मोठं आवाहन केलंय। हिंदू समाजाच्या भविष्याची चिंता सतवत असल्यास आता ती करू नका, कारण महाराजांनी त्यावर थेट उपाय सांगितलाय। लोकशाहीत मतदार संख्या म्हणजे शक्ती आहे। हिंदूंची संख्या घटली तर राजकीय अस्तित्व धोक्यात येईल। त्यामुळे माझा सल्ला आहे की किमान 2 मुलं असलीच पाहिजेत। मुस्लिमांची वाढती संख्या पाहता महाराजांनी हे केवळ धार्मिक आवाहन नाही तर सामाजिक सुरक्षेचा प्रश्न असल्याचं स्पष्ट केलंय। जगात ख्रिश्चन आणि मुस्लिम राष्ट्र आहेत तर हिंदू राष्ट्र का नाही असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी हिंदूंच्या संख्येवर जोर दिलाय। महाराजांचं आवाहन केवळ लोकसंख्या वाढीपुरतच मर्यादित नाही, त्यांनी तरुणांना मूळ संस्कृतीकडे वळण्याचा सल्ला दिलाय। आधुनिकतेच्या नावाखाली सुरू असलेलं पाश्चिमात्य अंधानुकरण थांबवा। पुरोगामी चळवळीमुळे आपल्या परंपरांना कमी लेखू नका। भारताला जगाला शांतीचा मार्ग दाखवायचा असेल तर हिंदूंनी एकत्र येऊन धर्म आणि राष्ट्राचं रक्षण करणं आवश्यक आहे। हे आवाहन केवळ राष्ट्रीय नाही तर जागतिक संतुलनासाठी आहे असं महाराज म्हणाले। महाराजांनी दिलेला हा सल्ला केवळ ऐकण्यापुरता नाही तर संस्कृती जपण्याचा संकल्प बांधा आणि महाराजांनी केलेल्या आवाहनाचा योग्य तो विचार करा। हा विचार फक्त धर्माचा नाही तर राष्ट्राच्या भवितव्याचा आहे। नरेंद्र महाराजांच्या या आवाहनाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह। धन्यवाद।